नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि अतिशय स्पेशल अशा प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे आणि मी आता आलो आहे गणपतीपुळे बसस्थानक येथे. आणि आता सध्या टाईम झालेला आहे सकाळचे ठीक 6:30 वाजलेले आहेत आणि मी आहे आता सध्या गणपतीपुळे बसस्थानक येथे. तुम्ही पाहू शकता हे आहे गणपतीपुळेचं बसस्थानक आणि इकडे 2 बसेस लागलेले आहेत. एक पाहू शकता तुम्ही, एक आहे दापोली रत्नागिरी गणपतीपुळे आणि इकडे एक लागली आहे. तर ही जी बस आहे ती आहे पिंपरी चिंचवड गणपतीपुळे. आता ही बस गणपतीपुळेमधून पिंपरी चिंचवडला चाललेली आहे. तिचा मार्ग सांगतो तुम्हाला काय आहे ते. तुम्ही बघू शकता ही बस आहे गणपतीपुळे पिंपरी चिंचवड आणि हिचा मार्ग आहे, ही बस गणपतीपुळेमधून निघते. तिथून पुढे संगमेश्वर, चिपळूण, महाबळेश्वर, वाई मार्गे ही बस पिंपरी चिंचवडला जाते. असा मार्ग आहे या बसचा. पहिले आपण या बसचा संपूर्ण ब्लॉग बनवलेला आहे. ही बस एक पर्यटन बस म्हणावं लागेल थोडक्यात, कारण ही बस महाबळेश्वर, वाई, पाचगणी अशा पर्यटन क्षेत्रांना जोडत जाते. त्याच्यामुळे ही एक पर्यटन बस म्हणावी लागेल. तर इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे. एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे इकडचं. असं ढग वगैरे आले आहे, अगदी ढगाळ वातावरण झालेलं आहे वरती बघू शकता तुम्ही. आणि अगदी थंडगार असं वारं सुटलेलं आहे, त्याच्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे इकडचं. आणि आपला जो प्रवास आहे आजचा तो इथूनच सुरुवात होणार आहे. आज आपण कोकणातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य मार्गापैकी एका मार्गावरती प्रवास करणार आहोत. गणपतीपुळे ते रत्नागिरी मार्गे आरेवारे. आणि हा प्रवास आपण एस टीच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल झालेली 3x2 सीटिंग असणारी नवीन कोरी राजमाता जिजाऊ बसने आज आपण आरेवारे मार्गे रत्नागिरीला जाणार आहोत. हा प्रवास म्हणजे एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर आणि मधून धावणारी आपली महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी. तर ज्या बसने आज आपण प्रवास करणार आहोत गणपतीपुळे ते रत्नागिरी, ती बस अजून नाही आलेली. तर बघू आपली बस कधी येते. या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात राजमाता जिजाऊ बसचा संपूर्ण प्रवास, आरेवारे पॉईंटवरील सुंदर असं समुद्र दृश्य, समुद्र किनाऱ्यालगतचा निसर्गरम्य रस्ता, कोकणातील हिरवाई आणि पावसाळ्यातील निसर्ग आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या इकडे पाऊस सुरू झालेला आहे गणपतीपुळे येथे. तुम्ही पाहू शकता इकडे पाऊस पडतोय आता सध्या. तर बघू आता आपली जी गणपतीपुळे रत्नागिरी बस कधी येते. आणि मस्तपैकी पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आज आपण गणपतीपुळे ते रत्नागिरी तोही आरेवारे मार्गे प्रवास करणार आहोत. आपला जो प्रवास आहे तो खूपच स्पेशल होणार आहे आणि आरेवारेचा जो सुंदर नजारा आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघूयात आपली जी गणपतीपुळे रत्नागिरी बस आहे ती कधी येते. तर मंडळी, इथं गणपतीपुळे बस स्थानकाचं वेळापत्रक दिलेलं आहे. तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता तुमच्या माहितीसाठी. तर मंडळी, सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आपल्याला गणपतीपुळे रत्नागिरी बस भेटलेली आहे आणि आपला प्रवास सुरू होतोय गणपतीपुळे ते रत्नागिरी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या खास अशा प्रवासाला. तर मंडळी, सध्या पाऊस चालू आहे बाहेर आणि वातावरण तुम्ही बघितलं असेल की किती सुंदर झालेलं आहे. आणि इथून पुढे आपण आता आरेवारेचा जो सागरी किनारा आहे तिथून आपण जाणार आहोत. त्याच्यामुळे तिथला जो व्ह्यू असणार आहे तो खूपच सुंदर आणि अप्रतिम असणार आहे. आणि ज्या बसने सध्या आपण प्रवास करत आहोत 3x2 सीटिंग असणारी नवीन राजमाता जिजाऊ बसचा आपण पहिले देखील एक ब्लॉग बनवला आहे. विजापूर ते स्वारगेट या बसचा विजापूर ते पंढरपूरपर्यंतचा आपण ब्लॉग बनवला आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर इकडं पाऊस चालू असल्यामुळे इकडचं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि
खूप पाऊस आहे इकडे सध्या. कोकणामध्ये सध्या पाऊस सुरू असल्यामुळे इकडचं वातावरण सध्या एक नंबर झालेलं आहे. मंडळी, आता जो आपण पाहिला तो होता काजीर भाटी बीच. म्हणजे एकदम सुंदर झालेले वातावरण इकडचं. आणि आता आपण जिथे जाणार आहोत आरेवारेला, पावसाळ्यात आरेवारे मार्गावरचं वातावरण एवढं सुंदर असतं की शब्दात सांगणं कठीण असतं. तिथला जो अथांग समुद्र आहे, तिथला जो अथांग अरबी समुद्र आणि एका बाजूला असणारे हिरवेगार डोंगर आणि वळणावळणाचा सुंदर असा रस्ता तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही कोकणात आलात तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या.
आपण आता प्रवास करत आहोत साखरतर पुलावरून. तुम्ही बघू शकता हा आहे साखरतर पूल. तर मंडळी सकाळचे बरोबर 7:40 झालेले आहेत आणि आपण आता रत्नागिरी बसस्थानक येथे पोहोचलो आहोत. आणि हे आहे रत्नागिरीचं बसस्थानक. इकडचं देखील वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे, हलकासा पाऊस पडतोय. आणि आपला प्रवास इथंपर्यंतच होता. कसा वाटला आपला गणपतीपुळे ते रत्नागिरी मार्गे आरेवारे राजमाता जिजाऊ बसने केलेला पावसाळ्यातील प्रवास कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या एका अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.